दीपक बोराडेंना ताब्यात घेताच जालन्यातील धनगर समाज आक्रमक झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। दीपक बोराडे हे हजारो धनगर बांधवांना घेऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावरती धनगर आरक्षणासाठी येणार होते, परंतु त्यांना जालन्यातील त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी घेराव घालत अटक केलेला आहे। मुंबईच्या आझाद मैदानातील पोलिसांनी त्यांना आंदोलनाची परवानगी देखील नाकारलेली आहे। बघूयात या ठिकाणी आता आंदोलनकर्ते नेमकं काय म्हणतायत हे आता पाहूयात। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। आंदोलनकर्त्यांची ही बाईट आपण भारत न्यूज मराठी HD वरती पाहूयात। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे। मुंबई अभी बाकी है, जालना तो अभी झाकी है, मुंबई अभी बाकी है। काय तुमचं म्हणणं आहे धनगर आंदोलनासाठी? सर्वांना सर्वप्रथम जय मल्हार। आज जे धनगर आरक्षण त्या संदर्भात इथून मोर्चा निघणार होता, त्या संदर्भात जालन्याच्या चारही बाजूला त्या धनगर समाजाला वेठीस धरून पोलिसांनी मध्ये येण्यास मज्जाव केलेला आहे। हजारो समाज आज जालन्यामध्ये यायच्या दिशेने निघलेला आहे, परंतु रस्त्यात थांबलेला आहे। परंतु आज आम्ही मोटरसायकलवर इथपर्यंत आलो। आज नियोजित जे स्मारक आहे अहिल्यादेवी होळकरांचं, त्या स्मारकाच्या पायथ्याची आम्ही माती घेतली आणि तिथं शपथ घेतली की 21 तारखेचं जे आंदोलन होणार ते मुंबई आझाद मैदानामध्ये होणारच, आणि त्यासाठी दीपक भाऊ बोर्डे हे कोणत्याही पद्धतीने तिथं हजर राहणार। आज हे आजूबाजूचा जे समाज जमलेला आहे, हा जो समाज आहे ह्यो मुंग्याच्या येणा रांगेप्रमाणे कितीही पोलीस प्रशासन आणि कोणीही जर आडवं आलं तरी आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत। भले आम्हाला अटक झाली, काही बी झाली, परंतु हा माझा तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाला आव्हान आहे। आम्ही जालन्यात आलो, स्मारकाच्या तळ्याची माती घेतली आणि शपथ घेऊन निघालो आहे की जोपर्यंत आरक्षणात आझाद मैदानावर थांबणार तिथं आमचं आमरण उपोषण होणार। त्यासाठी दीपक भाऊ बोर्डे कोणत्याही पद्धतीने हजर राहणार ही आम्हाला खात्री आहे। आणि मी डॉक्टर गंगाधर पांढरे, जामखेड।